माझ्या मुलीला पेंटिंगची आवड कशी लागली हे मला कळलंच नाही. सुरुवातीला आम्ही फक्त घरामध्ये क्रेयॉन्स, वॉटर कलर आणि पेंटिंगचे बुक्स ठेवायचो. हळू-हळू ती त्यांना हाताळायला लागली. त्याच्यावर रेघोट्या मारणं, काहीतरी विचित्र प्रकार त्याच्यावर करत होती आणि आम्ही तो तिला करू दिला. त्याच्यात परफेक्शन आम्ही कधीही शोधलं नाही. मग हळू त्याच्यातला बॉर्डर कुठली, कलर कुठे जातो याच्यातही कन्फ्युजन व्हायला लागलं. पण नकळतच तिच्यामध्ये ती कला रुजली आणि सुंदर प्रकारे कलरिंग ती करायला लागली आणि हळूहळू पेंटिंगही खूप छान करायला लागली. सो कधी-कधी तिचं चित्र छान यायचं, कधी तसं छान यायचं नाही. पण तरीही तुझं चित्र फार छान आहे, असं सांगून आम्ही तिला मध्ये मोटिव्हेट करत असू. आणि हळू पेंटिंगचा टाईम त्याच्यासाठी सगळ्यात आवडता टाईमपासचा टाईम बनला. नंतर ती स्वतःहून कलर घ्यायला लागली, चित्र काढायला लागली, नवीन-नवीन विषय ट्राय करायला लागली. मला वाटतं मुलांना प्रत्येक गोष्टीत परफेक्शन शोधण्याची गरज नसते. कधी-कधी त्यांना स्वतःहून एक्सप्लोर करू दिलं तर त्याचं जास्त सुंदर आउटपुट असं येतं. तुमच्या मुलांची अशी टाईमपासची सगळ्यात क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी काय आहे मला सांगा? ह्या पेंटिंगच्या बुक्सची लिंक हवी असेल तर मला फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा.